तर हे मित्रांनो, तर कसं आहे आज आपलं काम चालू ते रानामधून आणि मी आलो पारोसा का तर मला आंघोळ करायला सध्या वेळ नव्हता. आपली कामं झाली की परत मोटर चालू झाली म्हणून आलो डायरेक्ट पाणी. आता बघू पाणी पाजायचं केलं तर पप्पा येऊस तर पाणी पाजायला लागणार आहे, तर घेऊ पाजून लवकरात लवकर. तर ह्या प्रकारे आपलं पाणी यायला लागले हळूहळू, कारण की आत्ताच जस्ट लाईट आलेल्या. लाईट आले की आपण जसं लाईट आपल्याला आलेल्या कळल्या तसंच आपण डायरेक्ट रानामध्ये आलो आहे. तर की आता घेऊ पटपट पाणी पाजून. कटाळा तर भरपूर येतो पण काय करायचं आता, पाजून घ्यायचं पाणी आता. गपगार नाहीतर शिव्या खायला लागतील. तर घेतो पाणी पाजून. तर हे मित्रांनो, तर असं झालं आहे का की जे निकाल पाणी पाजलेलं म्हणजे माझ्या भावानंच पाजलेलं, फक्त त्याने पाणी पाजाय दिलेलं. त्या माणसाने ज्याने जो पाणी पाजायचं होतं त्याने बूज घातलेलं नाही, तेव्हा पाणी कमी निघते. पण जायला लागणार आहे तिकडं बूज घालायचा त्यांचा. तर जाऊया तर काम की आपल्याला तर पाणी लवकरात लवकर झालं पाहिजे. आपलं काय एवढं सगळं वावर मला नाही वाटत आज होईल, त्यामुळं जायला लागणार आहे पाणी सॉरी बूज घालायला. तर चला. तर हा मित्रांनो बूज उघडा राहिलेला, तर असं या अडचणी द्यायला लागते काय. दोन्ही बाजूनं ऊस, या बाजूला वडा आणि इकडे हातेगावात खाली एखादा प्राणी ब्रिणी काय आला तर अवघडच आहे बाबा. चला बूज घालतो, पटाक दिसणार जातो. अरे अरे भिजलेला का हे बघा. अगे ऐगो काटा आईची चप्पी. अरे हा बघ हा बघ हा बघ याला. चल तिकडे, चला घरला जाऊया पहिल्यांदा. तर मित्रांनो आता पाणी दिले 2-2 साऱ्याने सोडून. मी आता बसलोय झाडाखाली भुईमुगाच्या शेंगा खात. तर या शेंगा खायला